श्री सद्गुरुनाथ महाराज की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री सद्गुरु संत एकनाथ महाराज की जय 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 जय। कालचा सत्संगातला विषय फार रम्य होता, पण दुर्दैव आमचं असं की कथा ऐकणारे बरेच गैरहजर होते. त्यांना ते काय कळणार नाही. अरे आपल्या देशाला भरत हे नाव कुणावरून पडलं, कोण होता तो भरत, कसा होता, काय होता, काय होता, हा कथा सुंदर भाव होता. असो, ऋषभ ऋषीचा ज्येष्ठ पुत्र भरत होता. त्यानंतर आज त्याला त्याचे पुढचे 9 जे पुत्र आहेत, त्या 9 पुत्रांची हकीकत पुढे सांगता येतात. ते 9 पुत्र सुद्धा अतिशय गुणवान, अत्यंत ब्रह्मज्ञानी होते. अशा ब्रह्मज्ञानी 9 पुत्रांना कसा भारतामध्ये कुठे आश्रय मिळाला, कसा काय काय मिळाला, तो आता बापूचा सांगताय. मग आता ऋषिपुत्र उत्पत्ती शतबंधू नाम विशिती, त्यात जे ज्येष्ठांची स्थिती, उरल्यांची गती ते ऐका. तेव्हा ज्येष्ठाची गती म्हणजे भरताची गती तुम्हाला सांगितली. आता उरलेले जे आहे त्यांची माहिती आपल्याला ते सांगताय. बघा, तेषां नवद्वीप पतयोऽस्य समन्तताः कर्मतंत्र प्रणेतारो एकाशी जातयाः. ग्रंथ मुळा संस्कृत आहे. नाथांनी त्याच्यावर प्राकृतामध्ये म्हणजे मराठीमध्ये ओव्या लिहिलेल्या आहेत. तेव्हा ग्रंथ तसा अवघड नाहीये, अतिशय सोपा करून त्यांनी सांगितलेला आहे. थोडस एकाग्र चित्ताने श्रवण व्हायला पाहिजे. तसं श्रवण जर झालं नाही तर ग्रंथ कळायला कठीण आहे. बघा, नवखंडावरती आता हे जे 9 ऋषभाचे 9 पुत्र आहेत ते 9 खंडांमध्ये गेलेले. या जगाचे 9 खंड आहेत. ते 9 खंडाप्रती ते गेले. ते केले खंडाधिपती. ते प्रत्येक खंडाचे अधिपती होऊन बसले. 81 जणांची स्थिती कर्ममार्गी होती प्रवर्तक. आता उरलेले हे जे 81 लोक उरलेले आहेत त्यांची स्थिती कर्ममार्गाची होती, कर्ममार्गी होते ते. आता जे 9 उरलेले आहेत ते 9 उरले जे 9 जण सकल भाग्याचे भूषण, ब्रह्मज्ञानाचे अधिष्ठान, ऐक लक्षण त्यांचे. आता ऋषीचे हे जे 9 पुत्र आहेत ते ब्रह्मज्ञानी होते. त्यांचं कार्य काय आहे ते आता सांगतायत. बघा, ऋषभकुळी कुलदीप स्नेहसूत्रे वीण देदित्यो लोही जाण स्वये सद्रूप सायुज्य स्वरूप प्रकाशक
या 9 जणांची आत्मस्थिती इतकी उंच आहे. ब्रह्मज्ञानी, आत्मज्ञानी, जीवनमुक्त सगळे जे वरचे जे शब्द आहेत ते त्यांना लागू पडतात. तेव्हा हे 9 बंधू म्हणजे ऋषिकुलाला तेल वातीशिवाय पेटणारा दिवा होता असं म्हटलेलं. स्नेहसूत्रे विनदे. स्नेह म्हणजे ते, स्नेहसूत्र म्हणजे वात. तेल आणि वात शिवाय तसा दिवा पेटत नाही, परंतु हे तेल आणि वातीशिवाय पेटलेले दिवे होते असं म्हटलेलं. म्हणजे प्रकाशमान होते. तेल वातीशिवाय प्रकाशित करणारे जणू दीपकच होते. ते 9ही जण सच्चिदानंद रूप असून सायुज्य स्वरूपाचे प्रकाशक म्हणजे साधकांना सायुज्य स्वरूपाचे दर्शन करवणारे होते. त्या ज्या मुक्ती आहेत चार, त्यातील सायुज्य मुक्ती जी आहे ती या मुक्तीचं दर्शन करवणारे हे महान महात्मे होते. त्यांनी आत्माभ्यासात परिश्रम करून कर्म रसायन मिसळून टाकले होते. बघा, त्यांचा आत्माभ्यास इतका मोठा होता की त्यांनी कर्म आणि अकर्म आता सुटलं होतं, त्यांचं निघून गेलं होतं. म्हणून ते भ्रमरहित झाले होते. माणसाला भ्रम केव्हा निर्माण होतो? जेव्हा तो कर्म करत असतो. त्या कर्मामध्ये कर्म, अकर्म आणि विकर्म असे 3 भाग आहेत कर्माचे. त्यात तो कर्म करतोय का अकर्म करतोय का विकर्म करतोय हे कळत नाही, आणि म्हणून डोक्यामध्ये भ्रम निर्माण होतो. चित्तामध्ये मनामध्ये भ्रम निर्माण झाला माणसाचा की तो भ्रमित मनुष्य मग व्यवस्थित कार्य करू शकत नाही, पुढे जाऊ शकत नाही. तो म्हणून डोक्यातला भ्रम निघून जायला पाहिजे. डोक्यातला भ्रम तेव्हा जातो जेव्हा ही अशी अवस्था येते ब्रह्मज्ञानाची, आत्मज्ञानाची, तत्वज्ञानाची अशी अवस्था आली की मग डोक्यामध्ये भ्रम राहत नाही. बघा, ते सायुज्य मुक्ती देणारे होते साधकांना. ते शब्दज्ञानात निष्णात आणि ब्रह्मज्ञान पारंगत होते. म्हणजे बोलणे त्यांचं अतिशय उत्कृष्ट होतं. शब्दज्ञान निष्णात होते आणि ब्रह्मज्ञान तर होतच त्यांचं. ब्रह्मज्ञान आणि शब्दज्ञानामध्ये ते निष्णात होते. शिष्य प्रबोधनाविषयी समर्थ आणि परमाद्भुत अत्यंत दक्ष होते. तेव्हा ते परमाद्भुत म्हणजे अद्भुत म्हणजे जे कधी पाहिलं नाही कोण असं ते स्वरूप होतं त्यांचं. आणि ते अत्यंत दक्ष म्हणजे सावध असायचे. ते ब्रह्मविद्येचे चालते बोटे पुतळे होते. म्हणे ब्रह्मविद्येचे चालते बोटे पुतळे. ते ब्रह्मज्ञानाचे पुतळे होते. त्यांचे अवयव म्हणजे ब्रह्माला फुटलेले कोंब. बघा, त्यांचे जे अवयव होते शरीराचे ते म्हणजे जणू काय ब्रह्माला फुटलेले कोंब होते. कोंब जसं झाडाला कोंब फुटतात, फांद्या फुटतात ना, तसे त्यांचे अवयव म्हणजे ब्रह्माला फुटलेले कोंब होते. बघा, ते विद्येचे परिपूर्ण बिंब होते आणि परब्रह्माचं प्रत्यक्ष स्वरूप त्यांना पाहिलं म्हणजे कळत असे.
त्या मुनीश्वरांनी दशदिशांना एकच दोरा भरून पांघरुणे केली होती. एकाच दोऱ्याला सगळीकडे गुंडाळून ते राहत होते. वारा घेऊन त्यांचा ग्रंथरूप एकाच कड दोरा त्यांनी दोरा बनवला वाऱ्याचा. आता हे जे वर्णन आहे हे जरा अलंकारिक आहे एवढंच. आकाशाचे त्यांनी वस्त्र केले होते. आकाशाचं वस्त्र करणारे तुम्हाला माहिती कोण आहे? तुम्हाला माहिती आहे कोण आहे? हा, अरे दररोज तुम्ही नाव घेता त्यांची. दिगंबर कोण आहे? दिग म्हणजे दिशा, अंबर म्हणजे वस्त्र. दिशा रूपी वस्त्र, ह्या ज्या दिशा आहेत ना, हे सुंदर वस्त्र. असं वस्त्र घालणारे कोण? तर भगवान दत्तात्रय आहेत ना. दत्तप्रभू दिगंबर असतात, दिशारूपी वस्त्र आहे त्यांचं. तसेच हे सुद्धा होता, हे नऊ दिगंबर होते. बघा, आकाशाचे त्यांनी वस्त्र केले होते. नऊही असं आम्ही चिदाकाशाचे एकच पांघरून केले होते. चिदाकाशाचं पांघरून आणि आकाशाचं वस्त्र. प्राण आणि अपान या दोहोंची दोरी वळून नाभीमध्ये त्याची गाठ बांधली होती त्यांनी. हा योगातला प्रकार आहे. प्राण अपान एकत्र करून नाभीमध्ये तो बांधलं. परब्रह्माच्या वैभवाने व आत्मानुभवाच्या स्वरूपाने ते अगदी परिपक्व झालेले होते. आता त्या नऊ आसामींची नावेही यथा गौरव सांगतो ऐका. आता हे जे नऊ ऋषीचे पुत्र आहेत आणि त्याचं जे वर्णन सांगितलं ब्रह्मज्ञान परिकृत असलेले, त्यांची नावं ऐकून घ्या. त्यांची नावं सांगतो. ज्यांचे नाव ऐकताच काळ हा कंपित होतो, कापतो. या नऊ पुत्रांचं कोणाचंही नाव तुम्ही घ्या, काळाला भीती वाटते त्यांच्या नावाची. कंपित होतो काळ. आणि ज्यांच्या नामाचे स्मरण केले असताना संसारावर डोकंच काढत नाही. पंचायत आपली लोक संसारात डोकं काढत नाही, मग संसारामध्ये राहता येत नाही असं त्याचा अर्थ आहे. हे परीक्षिती शुकमुनी परीक्षितीला सांगून राहिले. आता हे सगळं हे परीक्षिती, ज्यांचे नाम घेतले असता भाविक जनांना निश्चय करून मुक्तीच मिळते. ज्यांचं नाव जर जप केला तर तुम्हाला मुक्ती मिळेल, परीक्षितीला मुक्ती मिळेल असं शुकमुनी सांगताय त्याला. त्यांच्या नामाची कीर्ती तुला सांगतो ऐक. आता त्यांची नामं आणि त्यांची कीर्ती तुला सांगतो ऐक. बघा, त्यांची नऊ नामं लक्षात ठेवा का? सोपी कठीण नाहीये. त्यातली काही नामं लक्षात राहणारे नाहीत आपल्या, पण तो काही तर लक्षात राहायलाच पाहिजे अशी आहेत. बघा, नंबर 1 कवी. कवी सोपे कवी. कवी 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 कवी
दुसरा हरी. हरी तर सोपाच आहे ना. कवी हरी. हरी तर आपण म्हणतो हरी 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 हरी. तिसरा अंतरिक्ष. हा थोडासा कठीण. अंतरिक्ष म्हणजे आकाश. अंतरिक्ष. चौथा प्रबुद्ध. चौथा प्रबुद्ध. पाचवा पिप्पलायन. पाचवा पिप्पलायन. सहावा अग्निहोत्र. सहावा अग्निहोत्र. सातवा द्रुमिल. सुलक्षणी द्रुमिल म्हणतात त्याला. द्रुमिल. आठवा निर्दोषा चमस. चमस नाव चमस. आणि नववा आहे करभाजन. नववा आहे करभाजन. अशी ही त्यांची 9 नावं आहेत. पुन्हा मी एकदा वाचतो. जेवढी घातली तेवढी लक्षात ठेवा. त्यांचा कोणाचाही आठवण केला सगळे सारखीच आहेत ते. बघा. कवी हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, अग्निहोत्र, द्रुमिल, चमस आणि करभाजन अशी ही यांची 9 नावं आहेत. अशा प्रकारे त्या 9 त्यांची नावं घेतली. त्या नामांचं जर स्मरण केलं तर सर्व पातकांचा नाश होतो. बांधून आपण घेतली तर आहे आता नाव. आपली काही पातकं धरली असती निश्चित, पण आपल्याला माहिती आता कोणतं पातक गेलं आपलं. आपल्या डोक्यामध्ये काय निर्माण झालं असेल हे आता त्या 9 जणांनाच माहिती. त्यांची नाव घेतली आपण. त्यांच्या नावाचे स्मरण केले सर्व पातकांचा नाश होतो असा त्यांचा महिमा आहे. त्यांची परमहंस स्थिती. ते परमहंस स्थितीमध्ये असतात. म्हणजे आत्मज्ञानाची एक अवस्था आहे. ब्रह्मज्ञानाची अवस्था आहे कर्म. ती मी तुला सांगतो. ज्यांच्या योगाने सर्व पृथ्वी पावन होऊन जाईल अशा त्या पूज्य पुण्यशील 9 मूर्ती होत्या. पृथ्वीवरील सगळे लोक पुण्यवान होऊन जातील अशी त्यांची प्रभा होती. अशी त्यांची कीर्ती होती. अशी त्यांची स्थिती होती असं सांगतात. ते मी भगवत रूपम. ते भगवत स्वरूप होते. विश्वम सद्भाव स्वरूपम. आत्मनो अव्यतिरेकेण पश्यन्तो व्यचरन् नाही. बघा. ते वेगवेगळे दिसतील नवांक. ते 9 असे वेगवेगळे दिसायचे 9. तरी भगवत रूपे अवघे एक. परंतु भगवत स्वरूपाने ते एकच एक रूप होतं. आत्मस्वरूप म्हणजे एकच राहणार ना. आपण सुद्धा इथं बसलेले जे लोक आहोत ना, आपण देहाने वेगवेगळे दिसून राहिलो. बघा तुम्ही. प्रत्येकाचा देह वेगळा आहे, नाव वेगळं आहे, शरीर वेगळं आहे. परंतु प्रत्येकाचं जे आत्मस्वरूप आहे ते एकच आहे. आणि सगळ्यांचं एकच आहे. एकच आत्मा आहे. एकच आत्मा सगळ्यांमध्ये भरलेला आहे. हेच त्यांचं स्वरूप होतं. बघा. तरी भगवत रूपे अवघे एक. संत असंत जन अनेक. आपण सकट देख एकत्व पाहती. बघा बाबा. संत आणि असंत म्हणजे सुष्ट आणि दुष्ट कोणी का असेना, सर्वांना आपण असं वर्तमान ते एक रूपाने पाहतात.
ते दुष्टांनाही भगवत स्वरूप पाहायचे आणि संतांनाही भगवत स्वरूप पाहायचे. म्हणजे त्यांच्या पाहण्यामध्ये सगळीकडे भगवानच होते. त्याशी तव असंतता उरली नाही सर्वता. त्यांच्यामध्ये असंतता म्हणजे दुष्टता उरलीच नव्हती. दुष्टपणा त्यांच्यामध्ये राहिलेलाच नव्हता, शिल्लकच नव्हता. संत म्हणा पुरता भेदू नये हातात चिन्हे त्वे. बघा, ते चिन्हे स्वरूपाचे असल्यामुळे संतच संत म्हणून त्यांचं लक्षण करता येतं. बाकी त्यांच्यामध्ये दुष्टपणा मुळीच नव्हता. सारे जग भगवंतानेच भरलेले आहे. त्यामुळे आपण निराळे राहणे शक्य नाही. खरं म्हणजे आपण सुद्धा तसंच व्हायला पाहिजे. कारण या जगामध्ये सर्वत्र तो आत्मा, ते आत्मचैतन्य, ते ब्रह्म भरलेलंच आहे ना. कितीतरी वेळ सांगून झालेले की जिकडे तिकडे ब्रह्म भरलेले. मग आपण सुद्धा ब्रह्मामध्ये म्हणजे त्या आत्मचैतन्यामध्येच राहतो ना सगळे. मग आपण जर आत्मचैतन्यात राहतो तर आपण आत्मचैतन्य स्वरूप का होत नाही? त्यांच्यापेक्षा वेगळे राहतो आपण. आहे प्रश्न. ते मात्र ब्रह्मस्वरूप होऊन गेले होते, आत्मचैतन्यामध्ये विलीन होऊन गेले होते, आत्मस्वरूप होते ते. कारण जगामध्ये सगळीकडे आत्मस्वरूपच भरलेलं आहे. ते आत्मस्वरूपच पाहायचे आणि ते स्वतः आत्मस्वरूप झालेले होते. आपण मात्र कसं राहत नाही. आत्मा आपल्या अवती आपल्या आतही आहे, बाहेरही आहे. आपण आत्म्यामध्ये आहोत, आत्मचैतन्यात आहोत. आपण जसं ती घागर पाण्यामध्ये बुडवली म्हणजे आत पाणी आणि बाहेरही पाणी घागरीच्या, तसं हा घट, देह घट जो आहे ना, त्या घटाच्या आतही आत्मा आहे आणि बाहेरूनही आत्मा आहे. म्हणजे आपण आपले सगळे देह आत्मचैतन्यामध्ये बसले. मग इतकं असून आपण आत्मस्वरूप का होत नाही असा प्रश्न. मग आपण त्या आत्मस्वरूपापासून वेगळे झालो आणि तसं वेगळं होऊ नये म्हणूनच हे आपल्याला वाचायचं आहे, हे पाहायचं आहे, हे शिकायचं आहे, हे पाहायचं. बघा, तेव्हा सारे जग भगवंताने भरलेले असल्यामुळे आपण त्याहून निराळे राहू शकत नाही. त्यामुळे ते सर्व भूत मात्र आणि पंचमहाभूते भगवत स्वरूपच पाहत होते. हे पाहणे आणि पाहण्याचा पदार्थ सुद्धा आपणच होऊन गेले होते. होणे न होणे, येणे जाणे हे सर्व लक्षणे घेऊन टाकून ते जगामध्ये वावरत होते, फिरत होते. काय स्थिती असेल त्यांची. सगळीकडे त्यांना भगवान दिसायचे, देव दिसायचे, ब्रह्म दिसायचं, चैतन्य दिसायचं. ते स्वयं चैतन्य स्वरूप गेलेले होते. आता ते कुठे जातात बघा, काय कथा आहे. आता कथा महत्वाची आहे. ते सगळीकडे जाऊन आलेले होते. वैकुंठ, कैलास, सूरसिद्ध स्थाने, सप्त पाताळादी गमने एवं लोकोक्त सौदा भोवने, स्वइच्छा विचरणे, कामना रहित. या विश्वामध्ये सगळीकडे जाऊन आले होते ते. आणि कामना रहित कुठली इच्छाच नव्हती त्यांना. त्याशी जीवी नाही विषयासक्ती. त्यांना विषयासक्तीच नव्हती, कसल्याही विषयाची आसक्ती नव्हती.
या लागी खुंटे ना त्यांची गती. विषय शक्तीच नाही, मग काय कुठे फिरायचे? काही इच्छा मात्र गमन शक्ती. त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांची गमन शक्ती होती, जाण्याची शक्ती होती. सुखे विचरती निष्काम, तेव्हा निष्काम होऊन ते सगळीकडं फिरत होते. जेथे मनाचा प्रवेश नाही, जिथं मन प्रवेश करू शकत नाही, तिथं त्यांचा प्रवेश होत होता. बघा, आपलं मन सुद्धा कुठं कुठं प्रवेश करत नाही असं नाही, पण जिथं मनाला प्रवेश मिळत नाही तिथं ते प्रविष्ट होते. आता तुम्ही सांगा बरं, आपलं मन कुठं प्रविष्ट होत नाही, कुठं प्रवेश करत नाही? सगळ्यांना माहिती ना, असं काय करता? मी तुम्हाला जे माहिती आहे ना तेच विचारतो खरं म्हणजे, पण तुम्ही काय करता? तुम्ही विसरल्यासारखं दाखवता. तुम्हाला माहिती आहे तुमचं मन कुठं प्रवेश करत नाही का? आतमध्ये, आत्म्यामध्ये. बरोबर आहे, आत्म्यामध्ये मन प्रवेश होत नाही, बरोबर आहे. आत्मा काय आहे आपल्यामध्ये, परंतु त्या आत्म्यामध्ये आपलं मन प्रविष्ट होत नाही. पण हे मात्र आत्म्यामध्ये प्रवेश होऊन जायचं, भगवत स्वरूपच होते ते, त्यामुळे ते आत्म्यामध्ये प्रवेश होऊन जायचे. जेथे मनाचा प्रवेश नाही त्यांची पायवाट ते ठाई, ऐसे स्वेच्छा विचरती मही, आले ते पाही कर्मभूमीशी. असं फिरता 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 ज्या ठिकाणी काम चाललेली आहे तशी कर्मभूमी त्यांना दिसली आणि त्या ठिकाणी ते आले. मही विचरता वितंड पातले अजनाम खंड. अजनाम खंड माहिती का? भाग म्हणजे जे जन्मलंच नाही असं खंड, म्हणजे पूर्वापार जे आहे त्याला अज खंड असं म्हणतात. अजनाम खंड. तव विदेहाचा याग प्रचंड मिळले उदंड ऋषीश्वर. हे अजखंड म्हणजे भारत देश आहे. हा भारत देश याला अज काय म्हणतात? अजनाम खंड. भारत देशाला अजनाम खंड असं नाव होतं पूर्वी. जे जन्मलंच नाही म्हणजे जे पूर्वीपासूनच आहे म्हणून त्याला अजनाम मिळालेलं आहे. अशा भारत देशामध्ये ते आले फिरत 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 फिरत. कर्मभूमी आहे ही, तर अनेक प्रकारची कर्म चाललेली होती आणि सांगता येते आता त्या ठिकाणी मोठा याग चालू होता, यज्ञ चालू होता. याग वेदोक्त विधीलिका कुंड मंडप वेदिका, आओ साधवणी नेटिका विधान पीठिका ती शुद्ध. कोणाचा चालला होता हा? विदेहाचा याग प्रचंड. विदेहाचा याग प्रचंड. विदेही जनक राजा. जनक राजाचा मोठा याग यज्ञ त्या ठिकाणी चाललेला होता आणि अनेक ऋषी मुनी तपस्वी लोक त्या यज्ञामध्ये भाग बसलेले होते. तिथं फिरता फिरता हे 9 लोक आले. बाबा 9 लोक माहिती नाही, कवी हरी वगैरे हे 9 लोक आले त्या. मग काय झालं बाबा? आता काय झालं त्या ठिकाणी? त्या ठिकाणी तो यज्ञ चाललेला होता, तो किती अतिशय विधी नियमाप्रमाणे चाललेला होता. कुठली काही चूक चालणार नाही असं सगळं चाललेलं होतं त्या ठिकाणी. बघा, तेव्हा पृथ्वीवर अजनाम खंडाला म्हणजे भरत खंडाला ते येऊन पोहोचले.
तो तेथे जनकाचा यज्ञ चालू होता. मोठमोठे ऋषी कवी त्या ठिकाणी बसलेले होते. तो यज्ञ वेदोक्त विधीने यथाशास्त्र चालला होता. कुंड, मंडप, वेदिका, दिशा साधन, अनुष्ठानाची पीठिका म्हणजे यथाशास्त्र पूर्वतयारी करून सर्व कर्मे पवित्र रीतीने चाललेली होती बाबा त्या ठिकाणी. म्हणजे कोणालाही त्या यज्ञामध्ये काही चूक काढता येणार नाही. सगळं धर्मविधी यथास्थित चाललेली होती. श्रुक, श्रुवा इत्यादी यज्ञपात्रे श्रीसंघाने म्हणजे 3 ठिकाणी जोडलेली होती कर्माची जोडी. त्या दर्भाची परिष्करणे पसरून दंडाप्रमाणे म्हणजे अखंड वसुवारा म्हणजे तुपाची धार, वसुवारा म्हणजे तुपाची धार पडत होती त्या यज्ञकुंडामध्ये अखंड. दररोज ऋषी मंडळी होम करीत होती. होमाची समाप्ती होऊन पूर्णाहुतीची वेळ आलेली होती. आता पूर्णाहुतीची वेळ आली आणि ते 9 लोक आले त्या ठिकाणी. हे 9 लोक त्यावेळेला अत्यंत तेजस्वी असे हे 9 त्या ठिकाणी येऊन पोहोचले. आता समाप्ती होणार आहे. तान दृष्टान सूर्यसंकाशात भागवत कृप यजमानो विस्मयो विप्राः एवं सर्व उपस्थिताः. प्रकाशित 9 लोकांना पाहिल्यानंतर त्या सगळ्यांचे डोळे दिपून गेले. अरे बापरे, कोण आले हे नवीन, तेजस्वी आहेत ते. त्यांना पाहिल्यानंतर सगळ्यांना महान आश्चर्य झालं. अमृत सूर्याच्या आपोटी बापरे, म्हणजे अमृत म्हणजे त्याची गलती करता येणार नाही इतके सूर्यदेवता त्या ठिकाणी प्रगट झाले. बघा, ज्याच्या अंगुष्ठ नखामध्ये सुद्धा प्रकाश होता. अंगठ्यामध्ये नख असताना हातात नाही, अंगठ्या पायाचा अंगठा, त्यांची नख अशी काही चमचम 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 चम समुद्रात. तेव्हा अमित सूर्याच्या पोटी हरपती नख तेजांगुष्टी तो भगवंत जी धरीला पोटी त्यांची तेजाची गोष्टी अलौकिक. आता भगवंत पोटात धरलेला असल्यामुळे त्यांची तेजाची गोष्ट वेगळीच होती. त्यांच्या तेजाची अंगप्रभा सूर्य रूपता हे उद्या. अरे बापरे, सूर्य सुद्धा लुप्त होऊन जायचा त्यांना पाहिल्याबरोबर. जी प्रवेशी आलेली शोभा चैतन्य गाभा साकार, चैतन्य गाभा साकार. ते भगवत भाव वैभव, भगवंताचे निज गौरव, भक्तीचे भाग जे नव ते हे गान मूर्तिमंत. जी 9 प्रकारची भक्ती सांगितली ना, ते प्रत्येक प्रकारची भक्तीच होती एकदम. असे हे लोक होते. नवखंड पृथ्वीचे अलंकार, नवखंड पृथ्वीचे अलंकार, नवनिधीचे निजसार, नवरत्नांचे निज भांडार ते हे साकार नवही जण. कि ते नवही नारायण किंवा नव नारायण होते. स्वयं प्रगटले आपण नवही नृसिंह जाण, देदीप्यमान ते आले. आव्हानिले तिन्ही अग्नी, त्या ठिकाणी 3 अग्नी होते. इतरांना माहिती नाही, होमामध्ये 3 प्रकारचे अग्नी असतात. बघावे, अग्नी
उभे ठेले त्या ते देखून ते हे भागवती देखिले लैनी इतराला गुणी दिसेना. ते जे 3 प्रकारचे अग्नी असतात ते कोणते असतात बरं का. एक दक्षिणाग्नी असतो, दक्षिणाग्नी. एक गार्हपत्याग्नी असतो आणि दुसरा आवहनीय असा एक अग्नी असतो. असे 3 प्रकारचे वेगवेगळे अग्नी असतात त्या मंडपाच्या यज्ञकुंडामध्ये. परंतु इतरांना ते कळत नाही. यांना मात्र चटकन दिसले ते 3 अग्नी. हो 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 प्रगटले आव्हानिले 3 अग्नी उभे ठेले त्या ते देखुनी ते भगवती देखिले लैनी इतराला गुणी दिसेना. गीता देखोनी तेजोमूर्ती ऋत्विज आचार्य उभे ठाकटी सगळे लोक उभे राहिले. त्यांना पाहिल्याबरोबर ते तेजस्वी होते. त्यांना पाहिल्याबरोबर ते सगळे ऋषी मुनी सगळे उभे राहिले. सौमा घावे विदेह त्रिपती गवा. काय झालं. तो जनक राजा सौंदर्य समोर बसलेले होते. ते त्याचाच तो यज्ञ होता ना. जनक राजा तिथं होता. तो विदेही राजा त्याने समोरून येताना यांना पाहिल्याबरोबर काय केलं. तो धावत सुटला त्यांच्याकडे. विदेह नृपती स्वानंद वृत्ती सन्मानी. त्यांचा सन्मान करण्यासाठी त्यांचा आदर तुच्छ करण्यासाठी तो धावत त्यांच्या पुढे गेला. सगळे घाली लोटांगण आणि त्यांच्या पुढे गेल्यानंतर त्या जनकाने त्यांना लोटांगण घातलं. साष्टांग नमस्कार केला. सगळे घाली लोटांगण मुकुट काढून आपण राजा होता. त्याने आपल्या डोक्यावरचा मुकुट काढला आणि जमिनीवर त्याने लोटावून घातलं त्यांच्या पुढे. मस्तकी वंदून या चरण पुनाधरे जाणारेला. त्यांना लोटावून घातलं, चरणावर डोकं ठेवलं आणि त्यांना हलका झाला. त्यांना मध्ये दिल्या मंडपामध्ये त्यांना आणलं. आणि मग आता त्या ठिकाणी हे भगवतकर असल्याचे जाणून जनकाला फार आनंद झाला. आणि त्याने स्वतः पूजन करण्याची अत्यादराने तयारी केली. त्यांची परमश्रद्धेने त्याने त्यांचे पाय धुतले. तूप, धूप, गंध, पुष्पे वगैरे सर्व साहित्यासह मधुपर्क विधानाने त्यांची यथासांग पूजा केली. आता पुढे काय झालं ते उद्या पाहू. काय विचार. अरे हे कुठं ऐकायला मिळत. तेव्हा आता विदेहाच्या नगरीमध्ये ते मिथिला नगरीमध्ये आलेले आहेत. आणि त्या ठिकाणच्या त्या यज्ञमंडपामध्ये राजाने त्यांची पूजा केलेली आहे. आता पुढे काय होतं ते उद्या पाहू. आजच्या सत्संगाची वेळ संपल्याकडे सत्संगाला विश्राम देऊ. हरि ओम.